तर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये नागपूर सदर पोलिसांनी शिक्षक महेंद्र म्हैसकर याला अटक केली आहे। न्यायालयीन कोठडीतील मुख्याध्यापक पुडके यांचे बनावट कागदपत्र तयार करण्यात म्हैसकरची मदत होती, त्यामुळे पोलिसांनी म्हैसकरला अटक केलेली आहे। उपसंचालक कार्यालयातील शिपाई सूरज नाईक याला सुद्धा सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे। विभागीय उपसंचालक उल्हास नरड आता सायबर पोलिसांच्या ताब्यात आहे। नरड याच्या सूचनेनुसार 12 मार्चला रवींद्र पाटील यांनी बनावट चालार्थ आयडी घोटाळ्याची सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता सध्या नेमकं किती आरोपी सध्या पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेत आणि त्यांच्या चौकशी दरम्यान काही वेगळे खुलासे अजून झालेत का? नागपूर विभागातील शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये किंवा बनावट शिक्षक नियुक्तीमध्ये जे दोन महत्वाचे अपडेट्स आहेत, त्यापैकी एक पहिला म्हणजे की मुख्याध्यापक पदासाठी जे आवश्यक कागदपत्रे असतात ती बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या शिक्षकालाच पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। हा गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील राहणारा असून महेंद्र म्हैसकर असं या शिक्षकाचं नाव आहे। याने बनावट कागदपत्र बनवून दिलेले होते आणि त्यातील व्याकरणांच्या चुकामुळे हा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि नाईक नावाचा जो लिपिक आहे त्यांना न्यायालयाने MCR म्हणजे न्यायालयीन कोठडीतून आलेली होती, मात्र आता सायबर पोलिसांनी त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि एकूणच शालार्थ आयडी जो ऑनलाईन भरल्या जातो किंवा तयार केला जातो त्याची आता सायबर पोलीस जे आहेत ते चौकशी करणार आहेत। यात महत्वाची बाब म्हणजे स्वतः शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सायबर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली होती की 600 वर शालार्थ आयडी हॅक करण्यात आलेले आहेत। आता या प्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर स्वतः शिक्षक उपसंचालक असलेले उल्हास नरड यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे यात आणखी काही मोठ्या घडामोडी सामोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचबरोबर इतर कोणी यामध्ये आणखी सहभागी आहेत का हे देखील आता या तपासातून सामोर येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर निश्चित आणि त्याच्यामुळे तपास दरम्यान किंवा चौकशी दरम्यान नेमके काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।